काम नाही. शबरीच्या एका डोळ्यातून दोन धारा निघू लागल्या. म्हणू लागली देवा, किती विचार केला होता, देवाल्यावर हे करील, देवाल्यावर ते करील, पण आता काहीच सुचत नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, शबरी आता इतके दिवस तू केलं, आता आम्हाला करू दे. महाराज प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतः आपले आशीर्वादाने शबरीचे चरण धुतले आणि तेच तीर्थ म्हणून प्राशन केले. कारण माझ्या शबरी मातेने नामस्मरण केले म्हणून माझ्या भगवंताला नामस्मरण करणारे भक्त फार आवडतात. विठ्ठल आपल्या हिंगोली जिल्ह्यात फिरायला गेलं. महाराज त्याच्या बायकोला लागली, ते म्हणली 20 रुपयाची एक पाण्याची बिस्किट घ्या ना. म्हणा इथं 20 रुपये घालण्यापेक्षा पुढे जाऊन आपण हॉटेलवर 40 रुपयाची बासुंदी खाऊ. आता ही नका बसायला की ही म्हणती बासुंदी आहे तोंडाला पाठीच कुठे एवढं म्हणते कुठं 20 रुपये घालत बसा. एकदा काय झालं, असाच एक माणूस वारकाकडे करण्यासाठी त्याला मधून वाईट मला कापू का मधू एवढं म्हणते रंगेव असे काही काय महाराज नामस्मरण कसं करावं तर माझ्या जगद्गुरू पर्याय झालं. अहो अन्न करता घरातील चौदान केली तरी सुद्धा देवाचं भजन पण केलं नाही, कीर्तन पण केलं नाही. अहो ही वार्ता कुठेतरी रामेश्वर शास्त्रीला सांगितली. काय शास्त्री तो तुकाराम, अहो भजन काय करतो, कीर्तन काय करतो, लोक त्याच्या पाया काय करतात. रामेश्वर शास्त्रीला तुम्ही असताना हे बरं नाही. रामेश्वर शास्त्री दळ पायाच्या कष्टात नाही. रामेश्वर शास्त्री धड दिशा तुकोपर्यंत गेले आणि मला जे कुठे आहे तुमचा तुकाराम कुठे आहे. त्यावेळेस तुकोपर्यंतच्या घरचे म्हणतात ते आता शौचालयात गेलेले आहे. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री म्हणाले कोणत्या दिशेने गेले. त्यावेळेस तुकोपर्यंतच्या घरचे म्हणाले त्या या दिशेने गेले. रामेश्वर शास्त्री त्या दिशेने गेले. कुठून तरी आवाज येत होता, पान फिरवलं